मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण सध्या आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मैदानात, युवा हिंद केसरी मैदान. आणि या मैदानात लखन, ज्या पद्धतीने लखनची गाडी आज पळाली, तर सकाळीच गटाला गाडी पळाली होती लखन आणि छोटा देवाबाई साणू मिस्त्री यांचा. तर गटाला ज्या पद्धतीने गाडी पळाली तेव्हाच लोकांच्या तोंडात एक होतं की आज लखन कुठंतरी फायनलसाठी पात्र ठरल. आणि सेमीला देखील बऱ्याच लोकांनी बघितलं ज्या पद्धतीने गाडी पळाली. सरपंच आहे आपल्यासोबत. टीम सगळी चेंज झालेली, नवीन टीम आहे आणि एक उत्साही टीम आहे लखनच्या पाठीमागं. लखनच्या यशामागं या टीमच्या सगळ्या गुलालात कुठेतरी हात आहे. सरपंच नमस्कार. नमस्कार. आता नव्यानं तुम्ही मैदानात आले लखनसोबत, त्याच्यामुळे एकदा परिचय द्या तुमचा. मी सोमनाथ राधाकिशन नवले, बरं. उपसरपंच करू. करोडीचे उपसरपंच. काय नातं आणि तुमचं आणि मनोहर भाऊचं? मनोहर भाऊ मावस भाऊ आहे माझा. मावस भाऊ. आणि त्यांचं गोटा म्हणजे गाई आहे, 40-50 गोट गाई, 50-60 एकर शेती आहे. सगळं नियोजन माझ्याकडेच बघायचं. बरं. आज पहिल्यांदा तुम्ही मैदानात आला? हो, पहिल्यांदा मैदानात म्हणजे आता 2-3 मैदानापासून म्हणजे बैल आता घरीच होता एक महिन्यापासून. थोडं जरी आता बऱ्याच दिवसाची बैलाची उत्सुकता लागली होती, तर बैलाला बाज आपण मैदानाला जावं. थोडे शेतीतली कामं पण कमी झाली होते, थोडं म्हणलं चला आज मैदानावरती. आणि जवळ होतं, आलो. सगळी मित्रमंडळी होती सोबत. बरं. कितव्या गटात गाडी पळाली? कितव्या तासावर गाडी होती? गटाला 19 तास गेलो. 19 नंबर गट आणि तास 7 नंबर तास. आणि सेमीला कितव्या सेमीत? 8व्या सेमीत 6 नंबर तासावर. आता फायनलच्या चिठ्ठ्या निघायच्या आहे. हो. पण सकाळी गटाला गाडी बघितली. आता पहिल्यांदा तुम्ही मैदानात आला, घरी बसून लाईव्हला व्हिडिओ बघता, पण मैदानात काय नेमकं कसं वाटलं? मैदानात आल्यानंतर आज म्हणजे खूप चांगलं वाटलं, म्हणजे खूप आनंद झाल्यासारखं वाटलं. कारण जी लखननी जी कमवलेली पब्लिक आहे, म्हणजे जी लखनची छाती भरून येते कुठेतरी छाती भरून आणि डोळे भरून आल्यासारखं वाटतं कुठेतरी. ज्या टायमाला बघितलं दुपारा लखन जवळ बसलो होतो, तर त्या टायमाला कम से कम 100 ते 150 लोक म्हणजे कंटिन्यू डेली त्याच्या जवळ यायचे, त्याला फोटो काढण्यासाठी, त्याच्या म्हणजे मारायचं तरी पण इकून फोटो काढण्यासाठी. त्या टायमाला कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी बैलाने आज आपलं खूप मोठं नाव कमवून दिलेलं आहे आज. आणि ते वेळोवेळी तो सिद्ध करतो. 2 मैदान जरी त्याची हार झाली, पण तरी पण कुठेतरी त्याचा पराभवाला तुम्ही मागं सोडून पुढं सरकत राहता आणि त्याला गुलाल कसं प्राप्त होईल याच्यासाठी झटत राहता. तर काय नेमकं चेंज केलं बरं ह्या 2 मैदानात? ज्या पद्धतीने पराभव झाला त्याच्यानंतर काय चेंज करण्यात आलं? चेंज काही करण्यात नाही आलं. त्याच्यावर फक्त थोडं त्याला आरामावर घेतलं. थोडं बैल असा शांत झाल्यासारखं पण होता. आणि ऊन म्हणजे यावर्षी उष्णता खूप होती, ऊन जास्त असल्यामुळे बैलाला थोडी तकलीफ आली. तर माणसालाच एवढे प्रॉब्लेम येत होते उन्हाचे. सकाळी आणला तेव्हा फ्रेश होता, नंतर थोडासा सायलेंट झाला. थोडं ऊन वाटलं त्याला. पण मग बैल आज फ्रेश आज जवळपास आहे का तुम्हाला सांगतो, प्रेक्षक जेवढे पण येत होते ते जे ह्या भागातले जे प्रेक्षक आहे हे जवळपास 70% प्रेक्षकांच्या तोंडातून हेच येत होतं की आज लखनच म्हणजे एक नंबर करेल. देवाविषयी काय सांगाल? साणू मिस्त्रींच्या देवाविषयी म्हणजे सांडू मिस्त्रीचा जो पहिला मोठा देव होता, त्या देवाने आणि लखननीच इतिहास त्या भागामध्ये जाऊन पहिला इतिहास यांनी दोघांनीच घडवलेला आहे. आणि आज त्याच्याच दावणीतला छोटा देव आलेला आहे. तर आज दोघांची पहिल्या वेळेस गाडी पळाली तर परत जुन्या देवाचं आठवण आलेली, मोठ्या देवाची आठवण आल्यासारखं झालं. नक्कीच. खऱ्या अर्थानं ज्या देवाने, मोठा देवा आणि लखनने एक हिस्ट्री, इतिहास करून ठेवलेला आहे, तोच इतिहास कुठेतरी आज पुन्हा या छोटा देवा आणि लखन पळताने. पण मोठा देवा जरी थांबला, पण छोटा देवाने लखनच्या गळ्यात गळा देऊन कुठेतरी गाडी आज गुलालाला पात्र ठेवली. हो. भाऊचा फोन झाला का मग? इथं काय झालं, आज नेटवर्क लय कमी असल्यामुळे जास्त बोलणं होत नाही भाऊ. मैदान कसं होतं? मैदान चांगल्या पद्धतीचं मैदान घडवलं, म्हणजे नियोजन ते सगळे एकदम व्यवस्थित, सगळे सहकार्य सगळ्यांना. बैलगाडी आम्हाला बी कुठेतरी अडचण आली होती, पण मग आमचे मित्र एक तिकडले सँडी भाऊ म्हणून त्यांनी आम्हाला थोडी मदत केली. बरं. तिथं आणि कमिटीने सहकार्य केलं आणि झाला प्रॉब्लेम सॉल्व. आता ही नवीन टीम आहे सोबत सगळी, एकदा परिचय करून द्या ना सगळ्यांचा. एकदा परिचय. आता हे आमचे रामकिशन भाऊ बैलगाडीचे, हे जुने म्हणजे पहिले यायचे ते, पण आता शेतीच काम असल्यामुळे ते थोडी कमी झालेली. आणि हा रोहन कंटिन्यू गोठ्यावरतीच राहतो. आणि हे बाकीचे मंडळी? बाकीचे आमचे गोलू सेट. हा आता नंतर आलेला आहे, म्हणजे जवळपास 3-4 महिने झाले. हा पण गोठ्यावरच राहतो. हा
हिंगळ हिंगळ गोलू लय गुलगुलीत आहे गोलू सारखाच आणि गोलू सध्या म्हणजे अपडेट राहतो कायम सोशल कायम मीडियाला. कायम कायम हस्ताचार आहे त्याच्याला. बर हिंगळचं काय नाव पूर्ण ऋषी हिंगळ का म्हटलं हा त्याला? राजंगावचा हिंगळ म्हणजे सगळं प्रमाणे पडलेलं नाव त्याच्यावर. प्रेमाने हिंगळ नाव पडलेलं आहे म्हणजे आज महाराष्ट्राला बी दाखवून दिलं तुम्ही त्याचं नाव हिंगळ. हे आमचे गौतम उबाळे बर करुडी टोल प्लाझावरती इन्चार्ज आहे. बर पण मग कुठेतरी बैलगाडी क्षेत्राची आवड असल्यामुळे ती पण आता हे करोडी टोल नाक्याचे इन्चार्ज सांगितलं तुम्ही. धुळे सोलापूर महामार्गावरून एखाद्या बैलगाडा मालकाला किंवा प्रेक्षकाला जायचं असेल ते त्यांना परेशान करतील आता. नाही परेशानी करतील. कुठल्या बैलगाडी म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही बैलगाडी मालकाला तिथं काही अडी अडचण जरी आली तरी अर्ध्या रात्री पण जाऊन उभं राहतील त्यासाठी तिथं. म्हणजे कुठेतरी बैलगाड्याचं छंद आणि कोणाला मदत लागली तर ती करासारखी तशी. नक्कीच. आणि आमचे राहुल भाऊ सोनवणे. बरं चला एक यशस्वी टीम कुठंतरी आहे आणि गोलालाच पात्र ठेवती लखनला. प्रयत्न राहील की आज एक नंबरचा मानकरी ठरावा लखन. शुभेच्छा देतो तुम्हाला सरपंच आणि पुन्हा मुलाखतीचा चान्स द्या.